नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। सिटीलिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचं वेतन रखडल्यानं आता या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलेली आहे। प्रवाशांचे मोठे हाल त्यामुळे सुरू दिसतायत आणि याच दरम्यान तपोवन बस डेपोतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे। वेतन रखडल्यानं वाहक कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। मी सध्या नाशिकच्या तपोवन डेपो या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसेल की या संपूर्ण बसेस या ठिकाणी उभ्या आहेत। वाहक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीये। अनेक वाहक कर्मचारी आजच्या दिवशी संपावर गेलेले आहेत। जे चालक कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे, मात्र वाहक नसल्यानं या सर्व बसेस बाहेर पडत नाहीये आणि परिणामी नाशिक शहरातील जी वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे। अनेक वाहक कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील आंदोलनं केलेली आहेत। 8 ते 9 वेळेला संप करण्याचा प्रयत्न झाला, मात्र या सगळ्या वाहकांचा प्रश्न काही मार्गी लागत नाहीये। कंत्राटदाराकडनं या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न दिल्यानं हे कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। प्रशासनानं याबाबत तोडगा काढावा अशा स्वरूपाची मागणी देखील या कर्मचाऱ्यांकडनं केली जाते, मात्र अनेकदा या सगळ्या संदर्भामध्ये तोडगा काढण्याचा प्रशासनाकडनं प्रयत्न झाला। तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा संप स्थगितही होतो, मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर पुन्हा एकदा या वाहक कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या संपूर्ण बसेस ज्या आहेत त्या तपोवन बस डेपोमध्ये या ठिकाणी उभ्या आहेत। दुसऱ्या बाजूला नाशिक रोड बस डेपोच्या बसेस मात्र सुरू आहे। 2 वेगवेगळे कंत्राटदार असल्यामुळे या ठिकाणच्या वेतनाचा मुद्दा हा चर्चेचा विषय बनलाय आणि या सगळ्या दरम्यान आता वाहक कर्मचाऱ्यांकडून जो पुकारलेला संप आहे तो किती दिवस सुरू राहतो, त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये कधीपर्यंत तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसऱ्या बाजूला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनानं या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ दखल घेणं गरजेचं बनलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।